आणखीन एक मोठी बातमी ती म्हणजे जैन मुनी निलेश चंद्र यांचा एक धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जैन मुनी निलेश चंद्र यांचा हा एक जुना व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे, पण तो सध्या नव्यानं चांगला चर्चेत आलाय। अंधेरी इथे जैन मंदिर तोडक कारवाई करण्यात येत होती, त्यावेळेला जैन मुनी यांनी आंदोलन केलं होतं। यावेळेला जैन मुनी यांचा एक बॅनर सुद्धा फाडण्यात आला। तो बॅनर का फाडला अशी विचारणा जैन मुनी यांच्याकडून करण्यात आली। तो व्हिडिओ नेमका काय आहे पाहूया। कल हमारे स्टिकर फटे, तुम्हारा मंदिर का एक भी गीत नहीं रही है, रिकॉर्डिंग कर लो। समझ गए ना? तो मन से रास्ता सब आएगा। जैन समाज चूतिया समाज है, ये खतरनाक है। अगर बात सुनो, ये जो किया ना तो तुम्हारे बंदे ने गलत किया है। भगवान हिंदू है ना अपन, तो मुसलमान से तो अपन लड़ नहीं पा रहे। अपन आंध्रा से आए हैं, मालूम है अपन धर्म वाले लोग हैं। सर यहाँ पे हमारा कोई स्पीकर कर फटा, कल से 15,000 देखो, कल 15-20,000 आप बोले शादी पे आदमी है, आप शादी से बात करो। बैनर कल फटा तो समझ लो कि पूरा मंदिर, ये तुम्हारा जो होटल है ना, एक भी रहेगा नहीं पड़ेगा। आपका मुंबई में जितने भी है ना पूरा लेके आऊंगा। हमारा बैनर पढ़ने का नहीं, इधर रात भर में इधर ही हूँ। आपको जिसको कंप्लेंट कराना है मेरे नाम से, मेरा नाम मुनी निलेश चंद्र विजय है। सर समझ गए आप? तो एक भी मारवाड़ी और एक भी हिंदू होटल में नहीं आएगा। मनसे का स्टाइल है, हाँ, लुंगी बजाओ और लुंगी खोलो, एक काम करेगा सीधा कल मनसे वाले आएंगे इधर। और आज सबसे बात करता हूँ मैं, ठीक है? बस ये और रामचंद्र की। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं व्हिडिओमध्ये की जे जैन मुनी आहेत निलेश चंद्र हे हॉटेल चालकाशी भांडत आहेत, एक प्रकारे धमकी देत आहेत की माझा जर बॅनर फाडला तर त्याच्या पुढे वाईट होईल। हे प्रकरण काही महिन्यांपूर्वीचं आहे। अंधेरीमध्ये एक जैन मंदिर त्याचं डिमोलेशन करायचं होतं, मात्र एकंदरीत हे ऋतिक, मी तुला थोडंसं थांबवतो। जैन मुनी निलेश चंद्र आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महाराज नमस्कार, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीत। नमस्कार नमस्कार आणि जय महाराष्ट्र। बोला बोला। जय महाराष्ट्र। मला प्रश्न हा विचारायचा आहे की इतकी आक्रमक भूमिका तुम्हाला का घ्यावी लागली? तुम्ही तर थेट धमकी देताय, काय झालं होतं नेमकं? बघा, तिथे जे राधाकृष्ण हॉटेल आहे, हा, तिथं काही पहिले तिथं आमचं एक जैन मंदिर होतं 40, 50, 60, 70, 80 वर्ष पुराणं। बीएमसीनी तो मंदिर देवासगत तोडलं। देव समजते ना तुम्हाला? हो। म्हणजे मूर्ती खंडित, काही सामान काढून नाही दिलं। त्याच्यामुळे बीजेपीची सरकार असो, तिथं मंगल प्रभात लोढा सुद्धा आले, ते पराग अलावणे वगैरे सगळे बीएमसी संग मिळलेले होते राधाकृष्ण हॉटेलमध्ये। आणि रात्री मी आंदोलन केलं, त्यावेळेला कमसे कम 25-30 हजार पब्लिक जेलमध्ये आले। ते राधाकृष्ण हॉटेलवाले आणि पोलीस आणि ते स्थायी आमदार ते मिळलेले आहे, त्यांनी आमचे पोस्टर फाडले रात्री। बर। मग मी गेलो त्यांच्याकडे, आमच्या समाजाला करू भाई, तू जे मंदिर तोडलं आहे ते तू चुकीचं कार्य केलं आहे। बर। महाराष्ट्र, तुम्ही तेलंगणाहून आले इथं महाराष्ट्राचा आणि तुम्ही आले सन्मान करता, तुम्ही आमचं मंदिर तोडलं, आमचे बॅनर फाडले, आमचे बॅनर तुम्ही फाडू नका। और तुम्ही जर आमचे बॅनर फाडले तर सकाळी बोलत तिथे तुमचं ऑर्डर आहे तिथंच आम्ही मंदिर बांधू। तर ज्या ती प्रशासन आणि पोलिटिशियन काम नाही करता आपल्याला आक्रमक भूमी घ्यायला लागते। काऊन की देव मंदिर तर 40-80 वर्ष तोडलं, पण देवाला पण तुमचा मुद्दा लक्षात आला। माझा प्रश्न असा आहे की जर का प्रशासन कारवाई करत होतं, महापालिका किंवा पोलीस कारवाई करत होते, तर त्या व्यावसायिकाला धमकी देण्याचं कारण काय होतं? माझ्या लक्षात नाही आलं। त्यांनी त्या हॉटेलवाल्यांनी पहिले आमचे पुरे पोस्टर फाडले, आम्हाला त्या हॉटेलवाल्याने आम्हाला धमक्या दिल्या, कारण की पोलीस स्वतः त्याच्यामध्ये मिळलेली होती, तिचे स्थायी आमदार त्याच्यात मिळले होते। तर त्याच्या म्हणूनच मला 25 ते 30 हजार पब्लिक मला घ्यायला लागली। मी रात्री आवाहन केलं त्या हॉटेलमध्ये जाऊन, धमकीने दिली त्याला, मला आज जर तू जर आमचे पोस्टर फाडले या आमचं तू काही पडलं तर सकाळी आम्ही उग्र आंदोलन करू। धमकीचे विषय नाही, करून की ह्या व्हिडिओमध्ये तर पुरा भारतातले जैन जगले ना, विले पडले तर मंदिर तुटलं सर। आणि अंधेरीमध्ये बी 4 दिवस ताले लागले होते अंधेरी मंदिर, ती मी खोलले। तर ज्या व्यक्ती प्रशासन काम नाही करायचं त्या व्यक्ती जनताला या लागते ना। आणि 100 वर्ष प्राचीन मंदिर तोडलं तर त्याला